नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. पुण्यातील भाजप नेत्याची तब्येत बिघडली, देवाभाऊ देवासारखे धावले. महायुती विजय झालीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. रामकाल पथचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी महत्त्वाची बैठक, शिंदेचे पदाधिकाऱ्यांना आदेश. आमदारकी खासदारकीला काय झालं सांगू नका, सगळे आपलेच लोक, अजित पवारांचा रोकटोक भाषण. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 8 जणांचा मृत्यू, 20 जखमी. भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर शस्त्रक्रियेनंतर जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावरून आपला अनुभव व्यक्त केला आहे. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी तात्काळ आवश्यक ती मदत मिळवून दिल्याची मुळीक यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच त्यांचे आभार देखील मानले आहे. जगदीश मुळीक म्हणाले, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सिटी एंजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तात्काळ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. फक्त 3 मिनिटातच देवाभाऊंनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, जगदीश, उद्या दुपारी 4 वाजता डॉक्टर रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचा आपण ठरवू. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तात्काळ एंजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशी माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीत झालं की कुणाशीही काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्या सोबत ठाम उभे राहिले. आगामी निवडणुकीत भाजपा नंबर 1चा पक्ष होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी क्रमांक 1चा विरोधक असून सर्व पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला, त्या खात्याने अर्थाने सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा हा कायम निवडणुकीसाठी तयार असतो. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच मिनी विधानसभा निवडणुकीत भाजपला क्रमांक 1चा पक्ष करण्याचा जोरदार प्रयत्न करा. महायुतीच विजयी झाली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली आहे. आगामी निवडणुकीत नंबर 1चा पक्ष हा भाजपचाच राहिला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्नाची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी आपला क्रमांक 1चा विरोधक आहे, हे लक्षात ठेवा. मित्रपक्षांना कुठेही दुखवू नका. स्थानिक पातळीवर कुठे समन्वय होत नसेल तर वरिष्ठ नेत्यांना सांगा, पण मित्रपक्षांच्या नेत्यांवर टीका करण्याचे टाळा. महायुती जिंकली पाहिजे, यासाठी सर्व जिल्हा प्रभारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडासह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प चित्र आणि प्राकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली आहे. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथवरील संपूर्ण संरचनाचे संवर्धन, दर्शनी भागांचे जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीता गुफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनंदन निवासस्थानी मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली आहे. तर या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर दिली आहे. जो विश्वास ठेवत नगरसेवकांनी शिंदेची साथ धरली त्यांना जागा मिळवून देणं आणि जिंकून देण्याची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर देण्यात आली आहे.
मुंबईकरांचे स्वप्नातील घर हे त्यांना मुंबईतच मिळावे यासाठी काम करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणं हाच मुंबईसाठी निवडणुकीचा शिवसेनेचा अजेंडा ठरला आहे। कोणाशी युती होईल नाही होईल हे वरिष्ठ नेते ठरवतील, तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर काम करा असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आपण गेल्या 2.5-3 वर्षात जे काम केलीत त्याच बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। आपली कामे लोकांपर्यंत पोहोचावे आणि उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा असंही शिंदे यांनी सांगितलं आहे। आपल्या कामाची पोहोच पावती घरोघरी पावण्याचे आदेश शिंदेंनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मेळाव्याला संबोधित केला आहे। यावेळी अजित पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले। खासदारकीला आणि आमदारकीला काय झालं हे असलं काही सांगू नका, सगळे लोक आपलेच असतात, साहेबांवर माझाही प्रेम आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। माळेगाव आणि बारामतीचा मेळावा घेत आहे। निवडणुकीसाठी वेळ कमी मिळाला आहे, प्रत्येक पक्ष बैठक घेत आहे। माझं घर म्हणून बारामती आणि माळेगाव मध्ये लक्ष देणे गरजेचं आहे। एबी फॉर्म देण्याचे मुदत 17 तारखेपर्यंत आहे। बारामतीची पुढची दिशा कशी असेल याची निवडणूक आहे असं अजित पवार यांनी म्हणाले। खासदारकीला आणि आमदारकीला काय झालं कसलं आहे हे सांगू नका, सगळे लोक आपलेच आहेत। एका बाजूला मी आणि एका बाजूला आदरणीय पवार साहेब आहेत। एका बाजूला मी आणि एका बाजूला पवार साहेब लोकांपुढे पेच प्रसंग होतच आहे। लोकांचं प्रेम का असू नये, माझे प्रेम आहे। जरा मोठ्या मनाचे व्हा ना, आपण इतक्या दिवस एकत्र होतो ना, मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना असं अजित पवार म्हणाले। अनेक लोक इथे येतील, भाषण करतील, पण काम करणारा फक्त अजित पवारच असेल। मी एवढं काम करतोय, दुसऱ्या तालुक्यात जर उभा केला असता तर बिनविरोध निवडून दिला असता। निवडणूक आली की पावसाळ्यात जसं छत्र्या उगतात तसे काही येतात। निवडणूक झाल्यानंतर त्यांनी कधी बारामती बघितलंय का असा सवाल अजित पवारांनी केला आहे। महत्वाची बातमी समोर येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्क्या बसत आहेत। दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। यावेळी बोलताना मुंबई महापालिकेसाठी आमची 100 जागा लढवण्याची तयारी आहे असं मोठं वक्तव्य देखील सुर्वे यांनी यावेळी केलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमची 100 जागा लढवण्याची तयारी आहे। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात 7 जागा आहेत आणि या 7ही जागा आम्ही मागणार। आम्ही या सर्व जागा जिंकणार असा आमचा विश्वास आहे। महानगरपालिकेमध्ये महायुतीच महापौर बसणार। आता 100 नगरसेवक आमच्याकडे आहेत आणि म्हणून 100 सीटची आम्हाला अपेक्षा असणार आहे असं यावेळी सुर्वे यांनी म्हटलं आहे। पुणे शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघाताची घटना घडली असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 2 ते 3 वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रिज जवळ पोहोचल्या आहेत। अपघाती जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा लोडर ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता, मात्र नवले ब्रिजवरील सेल्फी पॉइंटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याचा ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे। ब्रेक फेल झाल्याने हा ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटेनरला धडक दिली, मात्र त्या कंटेनरच्या अलीकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनर मध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे। ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते। सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे प्राथमिक काम आहे असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।